अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 12. इकडे घरातील सगळेजण अविनाशची वाट बघत होते, कारण तो खूप रागाने घरातून निघून गेला होता. सोनालीने त्याला 4-5 कॉल केले, पण त्याने एकही कॉल रिसीव्ह केला नव्हता. राखीनेही ऑफिसमध्ये कॉल करून विचारले, पण तो ऑफिसमध्ये गेला नव्हता. साधारण 12 वाजता अविनाशने घरात प्रवेश केला. तशीच सोनालीने जाऊन त्याला मिठी मारली. "अवी, अरे कुठे गेला होतास तू? आम्हाला किती काळजी वाटत होती तुझी," सोनाली म्हणाली. तोच तिची नजर मागे उभ्या असलेल्या रीमावर गेली आणि ती क्षणात अविनाशपासून दूर झाली. रीमासोबत तिची आई आणि सरोजा पण होते. त्यांना बघूनच सोनालीच्या डोळ्यात राग उतरला. "तू इथे काय करते?" ती रीमाला रोखून बघत म्हणाली. बाकी सगळेजण पण त्यांना आश्चर्याने बघत होते. विकास आणि अशोकराव तर त्यांना ओळखत नव्हते, पण राखी आणि केतकीला मात्र रीमाला बघून खूप राग आला होता. "तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या घरात पाऊल टाकायची? तिथून तुला जायला सांगितलं आणि आज तू सरळ माझ्या घरात आली. लाज कशी नाही वाटत ग तुला?" सोनाली आवाज चढवत म्हणाली. "आई, तोंड सांभाळून बोल. या घराची सून आहे ती." आतापर्यंत शांत असलेला अविनाश बोलला. तसं सगळ्यांना धक्काच बसला. "सून म्हणजे?" सोनालीने विचारले. "ती माझी बायको आहे आता. इथे येण्यापूर्वी तिच्याशी लग्न केलं आहे मी. त्यामुळे काही बोलायच्या आधी ती या घरची सून आहे हे विसरू नको," अविनाश म्हणाला. तसा सोनालीला धक्काच बसला. "अवी, हे काय बोलतोस तू? तू असं नाही करू शकत. ही मुलगी माझ्या घरची सून कधीच नाही होऊ शकत. अरे, तिच्या पोटात कुणा दुसऱ्याचं बाळ आहे. कमीत कमी हा तरी विचार करायचा होतास. काय म्हणतील लोक? सगळ्या शहरात नाव जाईल आपलं." सोनाली डोक्याला हात लावून बोलली. "तू तर बोलत होतीस तू तर बोलत होतास तुला आताच लग्न करायचं नाही. मग तिच्यासोबत लग्न का केलं तू? करायचं होतं तर एखाद्या चांगल्या घरातल्या मुलीशी केलं असतं." "आई, काय खराबी आहे रीमामध्ये? सर्व गुण संपन्न आहे ती. तुला तुझ्या मुलाच्या खुशीपेक्षा लोकांची काळजी आहे. रीमा लहानपणीचे प्रेम आहे माझं. माझ्या नशिबाने ती मला भेटली आहे आणि मी तिला सोडून देऊ मुळीच नाही. आणि हो, यानंतर तिला असं काहीही बोलू नका ज्यामुळे मला त्रास होईल आणि मी तिला घेऊन कायमसाठी इथून निघून जाईल," अविनाश म्हणाला. तसे सगळेजण डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागले. राखीने तर स्वप्नातही विचार केला नव्हता की जिच्यावर ती आतापर्यंत हुकूम गाजवायची, आज या घरात राखीपेक्षा तिचा हक्क जास्त आहे. किंवा असं म्हटलं तरी चालेल की रीमाचाच हक्क आहे, कारण हे घरही अविनाशच्याच नावावर होतं. अशोकरावांनी त्यांचा सगळा बिझनेस, त्यांची सगळी प्रॉपर्टी अविनाशच्या नावे केली आणि नंतर ते रिटायर झाले, कारण कुठे ना कुठे त्यांना विकास आणि केतकीवर शंका होती. आता त्या तिघांनाही या घरातून काढायची भीती होती. राखीला तर जास्तच भीती होती, कारण आतापर्यंत तिने रीमाला खूप त्रास दिला होता. आता तिचं घर म्हटल्यावर ती कधीही तिला हाकलून देऊ शकते. "सरोजा, तू आणि आई त्या रूममध्ये जा. आजपासून ती रूम तुमची," अविनाश समोरील रूमकडे बोट दाखवत म्हणाला. "शारदा, त्यांना काही लागलं तर बघ." शारदाने काहीच न बोलता होकारार्थी मान हलवली. सरोजा आणि आई चुपचाप त्यांच्या रूममध्ये गेल्या. "रीमा, चल," असं म्हणून अविनाशने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन जाऊ लागला. "अहो थांबा," रीमा म्हणाली आणि ती सोनालीच्या पाया पडायला गेली. पण रीमा खाली वाकली तोच ती मागे सरकली. तसं रीमाचं तोंड बारीक झालं. ती अशोकरावांच्या पाया पडली. त्यांनी तिला भरभरून आशीर्वाद दिला. केतकी आणि विकासच्याही पाये पडली. त्यांनीही नकुशीने तिच्या डोक्यावर हात ठेवले आणि रीमा अविनाश सोबत निघून गेली. बाकी सगळेजण मात्र त्यांना डोळे विस्फारून बघत होते. "हे काय केलं या मुलाने? इज्जत घालवली आपली," सोनाली खाली बसत म्हणाली. "रीमा, ही आपली रूम," अविनाश म्हणाला. रीमा सर्व रूम निरखून बघत होती. ती रूम बघत गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली. "रीमा, थँक्स. तू होकार देऊन मला सर्वात मोठी खुशी दिली आहे."
मी तुला वचन देतो, कधीच तुला आणि आपल्या बाळाला कशाचीही कमी पडू देणार नाही. अविनाशच्या तोंडून आपलं बाळ ऐकून रीमाला खूप बरं वाटलं. तिच्या बाळासाठी तर तिने हे लग्न केलं होतं. अविने तिला वचन दिलं होतं की तिच्या बाळाला तो त्याचं नाव देणार. रोहित हे नाव तिच्या बाळाच्या नावासमोर लावण्यापेक्षा अविसारख्या चांगल्या माणसाचं नाव त्याला मिळेल. यापेक्षा चांगली गोष्ट तिच्यासाठी काय असेल? खाली विकी त्या तिघींच्या बॅग घेऊन आला. मालकीन, या मॅडमच्या बॅग आहेत, विकी म्हणाला. सोनालीने त्याच्याकडे रागाने बघितलं आणि काहीच न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली. तेवढ्यात सरोजा बाहेर आली. विकीने तिच्याकडे तिची बॅग दिली. विकी, रीमाची बॅग अविनाशच्या रूममध्ये घेऊन जा, अशोकराव म्हणाले. तशी विकीने रीमाची बॅग उचलली आणि वर निघून गेला. दरवाजा उघडा होता. त्याने बाहेरून अविनाशला आवाज दिला. अविनाशने त्याच्याजवळून बॅग घेतली आणि दरवाजा बंद केला. रीमा, तू फ्रेश हो, नंतर आपण जेवण करू. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, अविनाश म्हणाला. रीमाने मान हलवली आणि बॅगमधून तिचे कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली. इकडे राखी, केतकी आणि विकास त्यांच्या रूममध्ये बसलेले होते. तो एवढ्या दिवस झाले त्या मुलीसोबत फिरतोय. तुला कळलं कसं नाही? विकास राखीवर ओरडत बोलला. मला काय माहीत ती एवढी चालाक लोंबडी असेल म्हणून. नवरा असल्यावर सुद्धा याला फसवेल आणि हा सुद्धा तिच्या जाळ्यात फसेल. तो कधीच कुठल्या मुलीकडे बघत नव्हता. मग हिच्याशी डायरेक्ट लग्न कसं केलं? मला तर तेच कळत नाही, राखी विचार करत म्हणाली. बस कर आता, तुझं डोकं लावू नको. आतापर्यंत काय करत होतीस काय माहीत, विकास म्हणाला. बस करा तुम्ही दोघे आणि आता आपल्यासाठी दुसरं घर शोधायला लागा. ती रीमा आपल्याला कधी या घरातून हाकलून देईल काहीच सांगता येत नाही, केतकी म्हणाली. असं कधीच होणार नाही. मी ताईला तेवढं विश्वासात घेतलं आहे की ती आहे तोपर्यंत आपण कधीच इथून बाहेर जाणार नाही, विकास म्हणाला. पण आता इथे राहून तरी काय करणार? राखीचं लग्न अवीसोबत लावून दिलं असतं तर आयुष्यभर टेन्शन नसतं. पण आता तो प्लॅन तर फ्लॉप झाला, केतकी म्हणाली. तू काळजी नको करू आई. आपण आत्याला त्या रीमा विरोधात एवढं भडकवू की तिनेच त्या रीमाला घराबाहेर हकललं पाहिजे. आग आधीच लागलेली आहे आणि आपण त्यात फक्त पेट्रोल टाकायचं काम आहे, राखी थोडं हसत म्हणाली. इकडे रीमा आणि अविनाश दोघेही फ्रेश झाले होते. रीमा, ही रूम आता जेवढी माझी आहे तेवढी तुझी सुद्धा आहे. त्यामुळे आपण आता या रूमला तुझ्या आवडीप्रमाणे डेकोरेट करू, अविनाश म्हणाला. अशी पण छानच आहे ही रूम, रीमा शांतपणे म्हणाली. अविनाशला कळलं होतं सोनालीच्या बोलण्याचे तिला वाईट वाटलं असेल. रीमा, तू काळजी करू नको. आई आता रागात आहे म्हणून तशी म्हटली. ती खूप चांगली आहे. या घरात असेही काही लोक आहेत जे आगीत पेट्रोल टाकायचं काम करतात. त्यामुळे ती अशी वागते, अविनाश म्हणाला. रीमाला कळलं अविनाशचा रोग राखीच्या फॅमिलीकडे आहे. तो त्या तिघांनाही चांगलाच ओळखून होता. पण सोनाली त्यांना जीव लावत होती त्यामुळे तो काहीच बोलत नव्हता. चल, मला आता भूक लागली आहे. आपल्या बाळालाही भूक लागली असेल ना, अविनाश विषय बदलत बोलला. तशी रीमाने हलकी स्माईल केली आणि उठून उभी राहिली. नेहमी अशीच हसत राहा, अविनाश म्हणाला. सरोजा, रीमाची सासू तिला स्वीकारेल की नाही ग? नाहीतर तिच्यासोबत त्या घरात जे होत होतं ते इथेही व्हायला वेळ लागणार नाही, रीमाची आई काळजीने म्हणाली. तुम्ही काळजी करू नका काकू. त्या एक ना एक दिवस मॅडमला सून म्हणून नक्की स्वीकारतील, मला खात्री आहे. आणि त्या घरात मॅडमसोबत जे झालं ते इथेही होईल हा विचार मनातही आणू नका, कारण तिथे त्यांच्यासोबत
कुणीच नव्हतं. पण इथे अविनाश साहेब आहेत त्यांच्यासोबत. ज्या स्त्रीचा नवरा खंबीरपणे तिच्या मागे उभा असतो ती स्त्री सगळ्या जगाशी लढू शकते, सरोजा म्हणाली. आता त्या दोघींच्याही पोटात कावळे ओरडू लागले होते. पण कुणाला सांगायची त्यांची हिंमत होत नव्हती. अविनाश आणि रीमा जेवायला खाली आले. शारदा, जा सरोजाला आणि आईला जेवायला बोलव, अविनाश म्हणाला. त्या दोघी बाहेर आल्या. तोपर्यंत सगळेजण जेवायला खाली आले होते. सोनालीने एक रागीट कटाक्ष रीमावर टाकला आणि चेअरवर जाऊन बसली. सगळेजण शांतपणे जेवत होते. कुणीच कुणाशी एक शब्दही बोलत नव्हतं. राखी, तू आज ऑफिसला का नाही गेली, अविनाशने विचारलं. तशी राखी तिकडे बघू लागली. कारण आज मुद्दाम घरी थांबली होती आणि तिने अविनाशकडे सुट्टीसुद्धा मागितली नव्हती. मीच थांबवला आज तिला घरी, सोनाली म्हणाली. तसा राखीने सुटकेचा श्वास सोडला. उद्या या रीमाला ऑफिसमध्ये येऊ दे फक्त, एवढं काम करून घेते तिच्याकडून, राखी मनातच म्हणाली. जेवण करून रीमा आणि अविनाश त्यांच्या रूममध्ये आले. रीमा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, अविनाश म्हणाला. हा बोला ना, रीमा शांतपणे म्हणाली. तू आता ऑफिसला नाही येणार, अविनाश म्हणाला. तशी रीमा त्याच्याकडे डोळे मिचकावत पाहू लागली. पण का, रीमा म्हणाली. आता तुला 7 महिने पूर्ण होतील. तू घरी राहून तुझी काळजी घे. अशा अवस्थेत तुला ऑफिसमध्ये घेऊन गेलो तर लोक शेण घालतील माझ्या तोंडात. आता तुला कुठल्याच प्रकारचं प्रेशर नाही ज्यामुळे तुला काम करायची गरज पडेल. मी तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घ्यायला सक्षम आहे. जोपर्यंत बाळ थोडं चालतं होणार नाही तोपर्यंत तू घरीच राहणार. आणि तू मला हे अहो जाहो म्हणणं बंद कर. मी तुझा अवी आहे.